हे अत्यंत महत्वाचा दिवस आणि या दिवशी तर विशेष अजून दुसरा योग कुबेरेश्वराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम. भगवान कुबेरेश्वर कोणाला नको आहेत सांगावर. जिसके पास अर्थ नहीं उसके जीवन को अत्यंत महत्वाचा ऐश्वर्य संपादन करून देणारा भगवान शिव आणि त्याचं ते स्वरूप या कुबेरेश्वराच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटते गेल्या वर्षी स्थापना झाली आणि या वर्षी कलशारोहण सुद्धा झालं. मानवी जीवनाच्या उत्तुंग प्रगती करता ही आचार्यांनी घालून दिलेली परंपरा. कलशारोहण कशा करता आता सगळ्याच्याच हातामध्ये मोबाईल आहे की नाही. सगळ्याच्या हातात आहे की नाही मोबाईल. कुणाचा भारी असेल कुणाचा हलका असेल पण प्रत्येकाकडे आहे. आणि जर टावरच नसलं तर मोबाईल सगळ्यांनी घेतला आणि टावरच नाही. समजा फलाण्या एखाद्या जिओ कंपनीचं टावर तुमच्या गावातच नाही आणि जिओचे सगळ्याकडे सिम आहे. चालतील का मोबाईल? चालतील का? तुमच्या भाषेत सांगतो कलशाचं महत्व काय ते चालू शकणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? टावर उभा करावा लागेल. हे मानवी जीवनाच्या विकासाचं टावर आहे, लक्षात ठेवा. तिथं येऊन प्रार्थना करणारा तो सद्भक्त आणि त्याच्या अंतःकरणातून निघालेले ते शब्द भावपूर्ण शब्द ज्या ठिकाणी संग्रहित होतात त्या ठिकाणाचं आम्हाला दुसरं आमंत्रण आलं. तुम्ही 3 वाजलो आज इथंच. ते केंद्र या कुबेरेश्वराच्या माध्यमातून आज याची स्थापना ते टावर आज उभा करण्यात आलेला आहे. प्रत्येकाची रेंज आता बरोबर प्रत्येकाच्या मोबाईलला रेंज आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलं तुम्ही समजून घ्या. हे महत्व आहे कलशाचं. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि वैभवाचा आहे. या दिवशी निश्चित केलेलं कार्य समूळ दोषाचा नाश करणारा आहे. भगवान कुबेरेश्वर तुमच्या अंतःकरणातील क्षणविकाराला दूर करून तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध करील यात संशय नाही. एवढंच या मंगलमय प्रसंगी बोलतो आणि तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला अनंत प्रणाम करतो. संत शिरोमणी राष्ट्रसंत कुबेरेश्वर भगवान की, भारत माता के, वंदे